नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आपल्या कॉमर्स विषयातील एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आपण या ठिकाणी बघू शकता। तो विषय म्हणजे ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स। ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स हा विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये विशेषत्वाने नमूद करण्यात आलेला आहे। ऑडिटिंग आणि ॲश्युरन्स, ज्याला की आपण म्हणतो अंकेक्षण आणि ॲश्युरन्स म्हणजे काय, तर एक प्रकारे खात्री करून देणं किंवा त्याची जी काही विश्वसनीयता आहे ती विश्वसनीयता किंवा विश्वास देणं। तर अशा पद्धतीने हा ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स हा विषय आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून साधारणतः एक 2 ते 3 प्रश्न या विषयावर विचारण्याची शक्यता आहे। आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे बघा। ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स या अंतर्गत आपल्याला काही मुद्दे अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासायचे आपल्याला ऑडिटिंग म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे ऑडिटिंगची कन्सेप्ट्स अभ्यासायची आहे आणि त्यामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स, ऑडिटिंगचे काही महत्त्वाचे फीचर्स असतील म्हणजे वैशिष्ट्ये असतील, इम्पॉर्टन्स असतील, ते अभ्यासायचं आहे। यासोबतच ज्या पद्धतीने अकाउंटिंगसाठी काही स्टँडर्ड्स असतात त्याच पद्धतीने हे ऑडिटिंगचे सुद्धा स्टँडर्ड्स आहेत, ज्याला म्हणतात ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड्स। तसेच प्रिपरेशन फॉर अँड ऑडिट म्हणजे ऑडिटसाठी कशा पद्धतीने प्रिपरेशन करायची आहे किंवा तयारी करायची आहे। देन इंटरनल कंट्रोल काय आहे, ऑडिटिंगचे वेगवेगळे प्रकार, टाइप्स ऑफ ऑडिट, व्हाउचिंग, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ऑडिट रिपोर्ट जो की ऑडिटर देतो अंकेक्षण झाल्यानंतर, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत। स्पेशल ऑडिट्स अभ्यासायचे आपल्याला आणि यासोबतच बॉम्बे लोकल फंड ऑडिट ॲक्ट अँड रूल 1930 म्हणजे बॉम्बे लोकल फंड, लोकल फंड म्हणजे स्थानिक निधी जो आहे त्या संदर्भात ऑडिट कशा प्रकारे करायचं त्यासाठीचा ॲक्ट आणि रूल आहे 1930चा। ओके, तो आपल्याला या ठिकाणी विशेषत्वाने अभ्यासायचा आहे। तर सुरुवात करूया आपण या विषयाला। ऑडिटिंग सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की ऑडिटिंग या शब्दाची उत्क्रांती नेमकी कशा पद्धतीने झाली किंवा ऑडिटिंग या विषयाची नेमकी हिस्ट्री किंवा इतिहास काय आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की द टर्म ऑडिट म्हणजे ऑडिट ही जी टर्म आहे, टर्मिनॉलॉजी आहे, ही कशापासून आलेली आहे। इट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन टर्म ऑडायर विच मीन्स टू हिअर। ओके, हा झाला याचा शब्दशः अर्थ। काय सांगतंय की इंग्रजीतील ऑडिट हा जो शब्द आहे या शब्दाची उत्पत्ती ही लॅटिन भाषेतील ऑडायर या शब्दापासून झाली आहे असं म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी आपला प्रश्न काय बनतो की कोणता शब्द आहे, लॅटिन शब्द आहे, कोणती भाषा आहे, लॅटिन भाषा आहे, शब्द कोणता आहे, ऑडायर असा आहे। मग या ऑडायरचा अर्थ काय होतो, तर ऑडायर या शब्दाचा अर्थ होतो ऐकणे म्हणजे ऐकून घेणे, ऐकण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं ऑडायर। ओके, लॅटिन मूळ ऑडायर हा शब्द आहे। मग ऐकणे आणि ऑडिटिंग म्हणजे ऑडिटिंग ज्याला आपण साध्या सोप्या भाषेमध्ये अंकेक्षण करणं असं म्हणतो, तपासणी करणं, एक्झामिनेशन करणं असं देखील म्हणतो। मग ऐकून घेणे आणि तपासणी करणे याचा नेमका सहसंबंध कसा आहे तर ते आपण या ठिकाणी बघूयात। बघा, इन द अर्ली स्टेज ऑफ सिव्हिलायझेशन द ऑडिट वॉज अंडरटेकन कम्प्लिटली इन अ डिफरंट मॅनर. इट वॉज कस्टमरी फॉर दोज पर्सन हू वेअर मेंटेनिंग अकाउंट्स अँड एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन अबाउट द करेक्टनेस ऑफ द अकाउंट्स। आता बघा मित्रांनो, कसं असतं की प्रत्येक विषयाची त्याची एक स्वतःची विशिष्ट अशी भाषा असते। जशी अकाउंटिंगची एक वेगळी भाषा आहे, लॉची वेगळी भाषा आहे, त्याच पद्धतीने आपल्या या ऑडिटिंग विषयाची एक स्वतःची वेगळी अशी भाषा आहे। मग यामध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत किंवा विचारले जातात, तर प्रत्येक शब्द आणि शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्या शब्दाला धरून म्हणजे वाक्याला धरून नाही म्हणते मी, शब्दाला धरून प्रश्न या ठिकाणी तयार होतो। म्हणून आपण जे काही या ठिकाणी वर्ड्स आहेत त्याची मीनिंग आहे
ते लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याच्यावरच प्रश्न बनत असतो. सो पुढे बघूयात की इन दिस वे फ्रॉम द वर्ड ऑडायर मीन्स वन हू हियर्स अँड द वर्ड ऑडिटर इज डिराइव्ड अँड द वर्क डन बाय द ऑडिटर वॉज नोन टू बी ऑडिटिंग. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की बघा, अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे इसवी सन जे काही आहे त्याच्याही अगोदर असंही म्हणता येईल आपल्याला, तर हिशेब तपासण्याची पद्धती आजच्या पद्धतीपेक्षा ही फार वेगळी होती. साहजिकच आहे, त्याच्यामध्ये काय झाले, चेंजेस झाले, अपडेशन झाले, नवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाले. आता तर कम्प्युटराइज्ड बेस्ड ऑडिटिंग या ठिकाणी होतं आहे सध्याच्या युगामध्ये. तर लिहिलेले हिशेब एखाद्या अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीला वाचून दाखवले जात असत. बघा आपण कशाचं या ठिकाणी उत्क्रांती बघतोय की टू हिअर म्हणजे ऐकणे या शब्दापासून ऑडिटिंग हा शब्द कशा पद्धतीने तयार झाला, तर लिहिलेले हिशेब एखाद्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तीला वाचून दाखवले जात होते आणि ती व्यक्ती काय करत होती, मग ती व्यक्ती ऐकत होती, राईट. व ती तज्ज्ञ व्यक्ती ते हिशेब ऐकून त्या हिशेबाबाबत आपला अभिप्राय व निर्णय देत असे. काय देत असे, अभिप्राय आणि निर्णय देत असे. अशा रीतीने ऑडिओवर म्हणजे ऐकून घेणारा म्हणजे आपला काय करत होता, तो अभिप्राय देत होता आणि निर्णय देत होता. म्हणजे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे तो ऐकून घ्यायचा आणि त्याच्यावर आपलं मत व्यक्त करायचा. ओके. तर या शब्दापासून ऑडिटर हा शब्द निर्माण झाला आणि रूढ झाला. ज्याचे हिशेब तपासायचे आहेत त्यांचे हिशेब ऐकून घेणारी, ज्यांचे हिशेब तपासायचे आहेत त्यांचे हिशेब ऐकून घेणारी व या पद्धतीने हिशेबांची पुस्तके तपासून देऊन त्यावर अभिप्राय व निर्णय देणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे, अंकेक्षक आहे. आणि अशा अंकेक्षकाने केलेल्या कामास काय म्हणायचं, अंकेक्षण असं म्हणायचं. ओके. किंवा हिशेब तपासणी असं म्हणायचं. तर बघा पुढे आहे, ऑडिटिंग इज अ ओल्ड ॲज अकाउंटिंग. जेवढी अकाउंटिंग जुनी आहे, म्हणजे जसं की पुस्तकपालन जेवढं जुनं आहे तेवढंच ऑडिटिंगसुद्धा काय आहे, जुनं आहे. कारण हिशेबाची पुस्तकं लिहिल्यावर किंवा ठेवल्यावर ती खरी आहेत किंवा नाही, किंवा नेमकी काय परिस्थिती त्याची आहे याच्यासाठी त्याचं ऑडिटिंग या ठिकाणी करणं गरजेचं होतं. देअर आर साइन्स ऑफ एक्झिस्टन्स इन ऑल एन्शियंट कल्चर, म्हणजे पुरातन काळातली जी काही सिव्हिलायझेशन आहे, संस्कृती आहे, सच ॲज मेसोपोटेमिया आहे, ग्रीस आहे, इजिप्त आहे, रोम, UK अँड इंडिया. आपल्याला माहिती आहे की कौटिल्य यांनी काय केलेलं आहे, कौटिल्य किंवा चाणक्य यांनी अर्थशास्त्र नावाचं एक सुप्रसिद्ध असं पुस्तक लिहिलेलं आहे. भारतीय अर्थशास्त्राची जी काही सुरुवात आहे ही या ठिकाणी या पुस्तकापासून झाल्याचं मानलं जातं. आणि या पुस्तकामध्येच त्यांनी अकाउंटिंग आणि ऑडिटिंग या संदर्भात जे काही डिटेल रूल्स आहेत पब्लिक फायनान्सच्या संदर्भात हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेची आहे. तर लेखापरीक्षण हे लेखांकना इतकेच जुने आहे आणि मेसोपोटेमिया, ग्रीस, इजिप्त, रोम, UK आणि भारत अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये त्याच्या अस्तित्वाची चिन्हे आहेत. कौटिल्य लिखित अर्थशास्त्र सार्वजनिक वित्तलेखा आणि लेखापरीक्षणासाठीचे तपशीलवार या ठिकाणी नियम आपल्याला सांगते. यासोबतच आपल्याला माहिती आहे की अकाउंटिंगमध्ये आपण हेही शिकलेलो आहे की 1494 काय झालेलं की लुका डी बर्गो पॅसिलिओ जे आहेत यांनी पुस्तकपालनाची द्विनोंद पद्धती शोधून काढली, ज्याला आपण डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग असं म्हणतो. म्हणजेच प्रत्येक व्यवहाराच्या किमान 2 या ठिकाणी नोंदी होतील किंवा एंट्री होईल, काहीतरी डेबिट होणार आणि काहीतरी क्रेडिट होणार. सो इन द इयर 1494 लुका पॅसिओली अँड इंडियन मॅथमॅटिशियन अँड इटालियन, जे की इटलीचे कोण होते, इटलीचे ते गणिततज्ञ होते, यासोबतच व्यापारी होते, डिफाईन द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ॲन ऑडिटर. म्हणजेच हा मुद्दा या ठिकाणी कशासाठी आला की इटालियन मॅथमॅटिशियन जे आहेत लुका पॅसिओली यांनी जी काही पुस्तकपालनाची पद्धत शोधून काढली, बुक किपिंगची पद्धत शोधून काढली, डबल एंट्री सिस्टीम ज्याला आपण म्हणतो 1494 तर त्यामध्येच त्यांनी कशाचा उल्लेख केलेला आहे, जो ऑडिटर असणार आहे त्या ऑडिटरची जी काही ड्युटीज आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ती या ठिकाणी उल्लेख केलेली आहे. कधी 1494 ओके. सो अंकेक्षकाच्या कार्याच्या आणि कर्तव्याचा उल्लेख प्रथम 1494 लुका पॅसिओली
या इटालियन गणिततज्ञाने आपल्या द्विनोंद पद्धतीवरील पुस्तकामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट आर द नेचर अँड फीचर्स ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगची नेमकं स्वरूप काय आहे, त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत, हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. द मेन फंक्शन ऑफ ऑडिटिंग इज टू असर्टेन द व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन. तर पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला काय की लेखापरीक्षणाचे मुख्य कार्य, ऑडिटिंगला काय म्हणतात, लेखापरीक्षण म्हणतात किंवा अंकेक्षण असं म्हणतात. मुख्य कार्य काय आहे तर माहितीची वैधता, व्हॅलिडिटी ती जाणून घ्यायची आहे. व्हॅलिडिटी उदाहरणार्थ एखादं वर्ष आहे, फायनान्शियल इयर आहे, मग त्या फायनान्शियल इयरच्या पुरतंच त्याचं काय असणार आहे, अकाउंटिंग असणार आहे. ओके. आणि काय आहे विश्वासार्हता, म्हणजे रिलायबिलिटी, खरोखरच ते विश्वसनीय आहे किंवा नाही, खरं आहे किंवा नाही हे तपासायचं आहे. ओके. अँड एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स विथ सपोर्टिंग वाउचर्स अँड डॉक्युमेंट्स इन ऑर्डर टू डिटेक्ट अँड प्रिव्हेंट एरर अँड फ्रॉड्स. ओके. इथं शब्द आणि शब्द महत्त्वाचा, या ठिकाणी शब्दावरच प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. काय करायचं आहे तर त्रुटी आणि गैरव्यवहार शोधण्यासाठी आणि त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित प्रमाणके आणि कागदपत्रांसह खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करणे. टू डिटेक्ट अँड प्रिव्हेंट एरर अँड फ्रॉड्स. एरर म्हणजे काय, त्रुटी म्हणा किंवा चुका म्हणा. फ्रॉड म्हणजे काय, काही गैरव्यवहार ज्याला आपण म्हणतो. ओके. जे काही गैरव्यवहार आहेत, फ्रॉड, ज्याच्यामध्ये उद्देश काय असतो, दुसऱ्याला जाणून बुजून फसविणे हा उद्देश असतो. इथं कोणता फ्रॉड होईल, आर्थिक. ओके. आर्थिक गैरव्यवहार या ठिकाणी होऊ शकतो. एरर म्हणजेच या ठिकाणी काय होऊ शकतात, चुका होऊ शकतात. कर्मचाऱ्यांकडून जे काही अकाउंटंट असतील, अकाउंट लिहिण्यामध्ये किंवा ठेवण्यामध्ये चुका होऊ शकतात. एखाद्या नियमाबाबत चुका होऊ शकतात. टाईप्स ऑफ एरर्स आपण अकाउंटमध्ये, बुक किपिंग अँड अकाउंटमध्ये शिकलेलो आहोत. एरर ऑफ प्रिन्सिपल, एरर ऑफ ओमिशन, अशा पद्धतीने. तर टू डिटेक्ट अँड प्रिव्हेंट एरर अँड फ्रॉड्स हे काय आहे, या ऑडिटिंगचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. द गोल ऑफ अन ऑडिट इज टू एक्सप्रेस अन ओपिनियन, टू एक्सप्रेस अन ओपिनियन ऑन द फायनान्शियल ऑर नॉन फायनान्शियल एरियाज. म्हणजे आर्थिक किंवा आर्थिकेतर क्षेत्रावर मत व्यक्त करणे हे अंकेक्षकाचे उद्दिष्ट आहे. आता इथे फायनान्शियल तर आहेतच, परंतु यासोबतच काय आहे, नॉन फायनान्शियल, आर्थिक आणि आर्थिकेतर ही दोन्ही उद्दिष्ट या ठिकाणी आहे. म्हणजे ऑडिटिंग म्हणजे केवळ या ठिकाणी गणित बरोबर आहेत किंवा नाही हे पाहणं नाही, किंवा ज्याला आपण म्हणतो की अरिथमॅटिकल ॲक्युरेसी, एवढ्यापुरतंच हे ऑडिटिंग मर्यादित नाही आहे. याहीपेक्षा ते बरंच काही आहे. म्हणजे त्याची जी काही व्याप्ती आहे, ही व्याप्ती सध्याच्या काळामध्ये आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतं. आर्थिक सोबतच नॉन फायनान्शियल म्हणजे आर्थिकेतर असे वेगवेगळे विषय आहेत आणि त्यातूनच ऑडिटिंगचे वेगवेगळे प्रकार तयार झालेले आहेत. ओके. म्हणजे जसं की सेफ्टी ऑडिट आहे, एन्व्हायरमेंटल ऑडिट आहे, सिस्टीम ऑडिट आहे, ते आपण इन डिटेल टाईप्स ऑफ ऑडिटमध्ये बघणारच आहोत. सो ऑडिट सेफगार्ड्स द फायनान्शियल इंटरेस्ट. ऑडिट कशाला सेफगार्ड करते, कशाला सुरक्षा प्रोव्हाइड करते, आर्थिक हितसंबंध. ओके. कोणाचा, ऑफ द पर्सन नॉट असोसिएटेड विथ द मॅनेजमेंट लाईक पार्टनर्स, शेअर होल्डर्स. ओके. आता भागीदारी संस्थेमध्ये जे पार्टनर्स असतात, एकमेकांचा विश्वास असतो एकमेकांवर. ओके. तरीसुद्धा त्याच ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, ऑडिटिंग करणं गरजेचं आहे. शेअर होल्डर्स, देर इज अ डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट अँड ओनरशिप. आता खरे मालक कोण असतात, खरे मालक या ठिकाणी शेअर होल्डर असतात कंपनीच्या बाबतीतमध्ये. परंतु या शेअर होल्डरच्या माध्यमातून जे कोणी संचालक कारभार पाहत असतात, या संचालकांनी किंवा व्यवस्थापनाने या ठिकाणी कसल्याही प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार करू नये आणि जे कोणी शेअर होल्डर्स आहेत यांच्या हितसंबंधाला बाधा येईल अशा प्रकारचं वर्तन करू नये, यासाठी ऑडिटिंग गरजेचं असतं. सो इट ॲक्ट्स ॲज अ मॉरल चेक. म्हणजे त्याच्यावर काय करतं, ते एक नैतिक, ज्याला आपण काय म्हणूयात, नैतिक प्रेशर असं क्रिएट होऊ शकतं ऑन द एम्प्लॉईज अँड प्रिव्हेंट्स फ्रॉम कमिटिंग फ्रॉड. म्हणजे अशा पद्धतीने संबंधित आपण जे काही हिशेब ठेवतोय, हिशेब लिहितोय, एंट्री करतोय, त्याचं शेवटी ऑडिटिंग होणार आहे, ऑडिट होणार आहे. ऑडिट झाल्यावर त्याच्यामध्ये जर काही फ्रॉड झाला किंवा काही प्रिन्सिपल्स एरर असतील
तर त्यासाठी संबंधित कर्मचारी जबाबदार धरला जाऊ शकतो. म्हणून संबंधित जो कोणी एम्प्लॉय असेल तो अगोदरच अशा पद्धतीची काळजी घेतो की आपण जे काही हिशेबाची पुस्तकं ठेवणार आहोत, लिहिणार आहोत, ही योग्य त्या पद्धतीने लिहिली गेली पाहिजे, नियमाला धरून ती ठेवली गेली पाहिजे. तर अंकेक्षण हे भागीदार किंवा भागीदारांसारख्या म्हणजे व्यवस्थापनाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींच्या आर्थिक हिताचे रक्षण करते, कर्मचाऱ्यांवर नैतिक तपासणी करते आणि फसवणूक करण्यापासून प्रतिबंधित करते. However, due to constraint, an audit seeks to provide only reasonable assurance that the statements are free from the material error. ओके, तर शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. असं असलं तरी काय आहे, ड्यू टू कन्स्ट्रेंट म्हणजे ऑडिटिंगला अंकेक्षणाला काही मर्यादा आहेत. म्हणजे मर्यादा काय आहे, तर अंकेक्षण हे आर्थिक विवरण हे महत्त्वपूर्ण त्रुटीपासून मुक्त आहेत, यासंबंधी केवळ वाजवी आश्वासन प्रदान करण्याचा प्रयत्न करते. कोणते ॲश्युरन्स? रिझनेबल ॲश्युरन्स. ॲश्युरन्स म्हणजे काय, या ठिकाणी आपण ॲश्युरन्सला काय म्हणूयात, खात्री असं म्हणूयात किंवा आश्वासन असं म्हणूयात. एक रिझनेबल ॲश्युरन्स त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतं, ॲब्सुलेट नाही. ओके, म्हणजे रिझनेबल करतं मात्र ॲब्सुलेट आहे का, नाही. म्हणजे 100% बरोबर आहे का, तर असंही नाही. पण एक रिझनेबल ॲश्युरन्स त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतं. ओके, दॅट द स्टेटमेंट्स आर फ्री फ्रॉम मटेरियल एरर. म्हणजे याचा अर्थ काय होतो, स्टेटमेंट्स म्हणजे आपली फायनान्शियल स्टेटमेंट, तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, ओके, बाकीचे काही स्टेटमेंट असतील, तर हे कसे आहेत, फ्री फ्रॉम मटेरियल एरर. म्हणजे ज्या काही महत्त्वपूर्ण त्रुटी आहेत, महत्त्वाच्या त्रुटी आहेत, ह्या त्रुटी मुक्त आहेत, म्हणजे कसल्याही प्रकारच्या त्रुटी त्याच्यामध्ये नाही आहेत, अशा पद्धतीचं हे रिझनेबल ॲश्युरन्स त्या ठिकाणी देत असतं. इन केस ऑफ फायनान्शियल ऑडिट, आता जे काही आपलं फायनान्शियल ऑडिट आहे म्हणजेच जमा खर्चाच्या पुस्तकांचं जे काही ऑडिट आहे, अ सेट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आर सेड टू बी ट्रू अँड फेअर व्हेन दे आर फ्री ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट्स. म्हणजेच काय, आर्थिक लेखा परीक्षणाच्या बाबतीत वित्तीय व्यवहारांचा संच सत्य आणि न्याय्य असल्याचे म्हटले जाते जेव्हा ते महत्त्वाच्या चुकीच्या विधानांपासून मुक्त असतात. म्हणजे या ठिकाणी शब्द महत्त्वाचा कोणता आहे आपल्याला, ट्रू अँड फेअर. ओके, ट्रू अँड फेअर व्ह्यू या ठिकाणी कोण देतं, आपल्याला ऑडिटिंग देतो. आणि याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जी काही स्टेटमेंट ठेवलेली आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट ठेवलेली आहेत, ही कशी आहेत, फ्री ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट्स. म्हणजे कसल्याही प्रकारचं असत्य विधान त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे. कसल्याही प्रकारचं मोठं असं अशी मोठी काहीतरी गोष्ट आहे की ज्याचा कंपनीवर खूप मोठ्या प्रमाणावर इफेक्ट होऊ शकतो. मटेरियलचा अर्थ खूप त्याला जास्त महत्त्व आहे, अशा पद्धतीनं इथं घ्यायचं आहे. ओके, मटेरियल मिसस्टेटमेंट्स. नेक्स्ट, ट्रॅडिशनली ऑडिट्स वेअर मेनली असोसिएटेड विथ द गेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट फायनान्शियल सिस्टीम्स and the financial records of the company or a business. However, recently auditing has begun to include non-financial subject areas. म्हणजेच आता केवळ फायनान्शियल एरियाज पुरतं ऑडिटिंग मर्यादित नाही आहे, तर नॉन फायनान्शियल एरियामध्ये सुद्धा. आता हे नॉन फायनान्शियल एरिया म्हणजे कोणकोणते, जसं की सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, इन्फॉर्मेशन सिस्टीम परफॉर्मन्स आहे, एन्व्हायरमेंटल कन्सर्न आहे, यांचं सुद्धा, या क्षेत्राचं सुद्धा काय केलं जातं, ऑडिटिंग केलं जातं. म्हणजे त्याची तपासणी केली जाते. ओके, म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, समजा इन्फॉर्मेशन सिस्टीम परफॉर्मन्स आहे, कंपन्यांमध्ये किंवा व्यवसायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय कम्प्युटरचा वापर केला जातो, म्हणजेच इन्फॉर्मेशन सिस्टीम त्या ठिकाणी ठेवली जाते. मग इन्फॉर्मेशन सिस्टीम ठेवल्यानंतर ते खरोखरच व्यवस्थित पद्धतीने चालत आहेत की नाही चालत आहे, अजून त्याला काही त्रुटी येत आहेत का, कुठे बंद पडतं आहे का, ज्याच्यामुळे इफिशियन्सी कमी होते. ओके, हे चेक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. इन्व्हायरमेंटल ऑडिटसुद्धा केलं जातं. पर्यावरणाची जी काही पर्यावरणपूरक असं वातावरण त्या ठिकाणी असलं पाहिजे. किंवा इलेक्ट्रिसिटी आहे बघा, आपल्याकडे जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ही त्याचं जे काही कन्झम्पशन आहे हे रिजनेबल झालं पाहिजे, म्हणजेच मर्यादेमध्ये झालं पाहिजे. कसल्याही प्रकारचा अपव्यय इलेक्ट्रिसिटीचा झाला नाही पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय कोणती सिस्टीम बसवता येईल हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ऑडिटिंग हे केवळ आता फायनान्शियल डेटा किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन यापुरतंच मर्यादित न राहता
ते इतर क्षेत्रामध्ये सुद्धा गेलेलं आहे. पारंपरिकपणे ऑडिट मुख्यतः वित्तीय प्रणाली आणि कंपनी किंवा व्यवसायाच्या आर्थिक नोंदीबद्दल माहिती मिळवण्याशी संबंधित होते. तथापि अलीकडच्या काळात अंकेक्षणामध्ये आर्थिकेतर विषयाचे क्षेत्रसुद्धा समाविष्ट करणे सुरू झालेले आहेत, जसं की सुरक्षा आहे, माहिती प्रणाली कार्यप्रदर्शन आणि पर्यावरणविषयक जे काही कन्सर्न्स किंवा चिंता असतील अशा पद्धतीने. तर अंकेक्षणाचे कार्य हे केवळ विशिष्ट व्यवसाय संस्थेपुरतेच मर्यादित नसते, तर बिगर व्यवसाय संस्थांना देखील अंकेक्षण करणे जरुरीचे असते. म्हणजे नॉट नेसेसरी की ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा उद्देश हा प्रॉफिट मेकिंग आहे अशांनीच ऑडिट केलं पाहिजे का, तर नाही. ज्या संस्था NPC आहेत म्हणजे नॉन प्रॉफिट कन्सर्न आहेत अशांनी सुद्धा ऑडिट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके. अलीकडील काळात अंकेक्षणाच्या कार्याची व्याप्ती वाढली असल्याचे दिसून येते आपल्याला. अंकेक्षणामध्ये कार्यक्षमता अंकेक्षण म्हणजे बघा इफिशियन्सी ऑडिट, कार्यपद्धती तपासणी सिस्टीम ऑडिट, सामाजिक हिशेब तपासणी म्हणजे सोशल ऑडिट यांचासुद्धा समावेश होतो. हे सगळे काय आहेत ऑडिटिंगचे टाईप्स आहेत. भारतामध्ये इन इंडिया कंपनीज ॲक्ट 2013 या कंपनी कायदा 2013 मध्ये ऑडिटिंगच्या संदर्भात महत्त्वाच्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. मेड ऑडिट ऑफ अ कंपनी अकाउंट्स कंपल्सरी. तर कंपनीचं अकाउंट हे जे काय आहे हे कसं करायचं आहे, कंपल्सरी करणं गरजेचं आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट शिफ्टेड टू असर्टेनिंग वेदर द अकाउंट्स वेअर ट्रू अँड फेअर. ओके. रॅदर दॅन ट्रू अँड करेक्ट. आता ह्या दोन शब्दांमधला फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पहिला शब्द कोणता आहे, पहिला शब्द आहे ट्रू अँड फेअर, ट्रू अँड फेअर, आणि दुसरा शब्द कोणता आहे ट्रू अँड करेक्ट. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत मित्रांनो. मग आता या ठिकाणी ऑडिटिंग जे ऑडिट आहे आपलं हे ऑडिट कशावर भर देतं, ट्रू अँड फेअरवर देतं की ट्रू अँड करेक्टवर देतं, तर याचं उत्तर आहे ट्रू अँड फेअरवर देतं. ओके. म्हणजे ट्रू अँड फेअर, ट्रू अँड करेक्ट. करेक्ट म्हणजेच काय, तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे 1 + 1 + 1 = 3, केवळ ही झाली अरिथमॅटिकल ॲक्युरेसी, गणितीय अचूकता झाली ती. परंतु तो 1 रुपया तुम्ही जो लिहिला आहे उदाहरणार्थ, तो खरोखरच त्याचं व्हॅल्युएशन 1 रुपया आहे का. ओके. आणि तो 1 रुपया जिथे तुम्ही लिहिला आहे तो तिथेच लिहिणं अपेक्षित होतं का, की वेगळ्या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याची चाचपणी केली जाते. ओके. म्हणून हा व्ह्यू कोणता आहे, ट्रू अँड फेअर, म्हणजेच सत्य आणि न्याय्य दृष्टिकोन जो आहे, जस्टिस न्याय नाही तो नाही, न्याय फेअर किंवा रास्त. ओके. ट्रू अँड फेअर, सत्य आणि रास्त किंवा सत्य आणि न्याय्य अशा पद्धतीचा हा ॲप्रोच ऑडिटचा आहे. ओके. हेन्स द इम्पॅसिस was not on arithmetical accuracy but on a fair representation of the financial efforts. तर लेखापरीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट खाती खरी आणि बरोबर किंवा खरी आणि अचूक असण्यापेक्षा ती काय असली पाहिजे, खरी आणि न्याय्य आहेत की नाही हे तपासण्याकडे आता ऑडिटिंग झुकलेलं आहे, सरकलेलं आहे. त्यामुळे यामध्ये अंकगणितीय अचूकतेवरच नव्हे तर आर्थिक प्रयत्नांच्या निपक्ष प्रतिनिधित्वावर भर देण्यात आला. निपक्ष म्हणजेच अगेन या ठिकाणी काय येतं आहे, निपक्ष ऑब्जेक्टिव्हिटी येतं मित्रांनो. ओके. ऑब्जेक्टिव्हिटीवर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. निपक्ष न्यूट्रल राहायचं आहे आपल्याला, कोणाचाही या ठिकाणी आपल्याला बाजू ओढायची नाही आहे. ॲज अ ऑडिटर म्हणून ऑडिटरच्या दृष्टिकोनातून आपण हे विचार करतोय की आपण कसला व्ह्यू या ठिकाणी बघितला पाहिजे, ट्रू अँड फेअर व्ह्यू बघितला पाहिजे. ओके. आता आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स बघूयात. ऑडिटिंगच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या विविध तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांनी देखील दिलेल्या आहेत. त्यापैकी काही निवडक महत्त्वाच्या व्याख्या आपण या ठिकाणी बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आपण या ठिकाणी की इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही जी महत्त्वाची संस्था आहे, ज्याला की ICAI असं म्हटलं जातं, यांनी ऑडिटिंगची डेफिनेशन करताना काय म्हणले बघू. ऑडिटिंग इज डिफाईन ॲज अ सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन. सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. ऑडिटिंग काय आहे, एक पद्धतशीरपणे सिस्टमॅटिक
इंडिपेंडंट एक्झामिनेशन म्हणजे स्वतंत्र काय करायचं आहे, स्वतंत्रपणे तपासणी करायची आहे, स्वतंत्रपणे तपासणी करायची आहे, निपक्ष पद्धतीने तपासणी करायची आहे. इंडिपेंडंट. आता इंडिपेंडंटचा अर्थ काय होतो, इंडिपेंडंटचा अर्थ या ठिकाणी असा होतो की ही व्यक्ती कोण आहे, स्वतंत्र आहे. एखाद्या व्यवसायाचं ऑडिट करायचं आहे, समजा संबंधित व्यवसायाची हिशेबाची पुस्तकं ही खरी आहेत किंवा नाही आहेत, किंवा ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन ती ठेवली गेलेली आहेत किंवा नाही आहेत, याची तपासणी कोण करेल, त्या संस्थेमधलीच लोक करतील का, ज्यांचा त्याच्यामध्ये हितसंबंध आहे, तर नाही, एक स्वतंत्र व्यक्ती असेल, जी थर्ड पार्टी असेल, ओके, ज्याचा या प्रकरणाशी कसल्याही प्रकारचा हितसंबंध किंवा कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नसेल, म्हणून त्याला काय म्हटलंय, इंडिपेंडंट एक्झामिनेशन. म्हणजेच त्या ठिकाणी ऑडिटर ही कोण व्यक्ती असते, थर्ड व्यक्ती असते, थर्ड पार्टी असते, तिचा आणि संस्थेचा काही संबंध असतो का, नाही. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं रिलेशन असतं का, तर नाही. ऑडिटर हा कधीच कंपनीचा एम्प्लॉई किंवा कर्मचारी नसतो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सो काय म्हणते ICAI असं म्हणतं की ऑडिटिंग इज डिफाईन ॲज अ सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ कशाचं एक्झामिनेशन करायचं, वेगवेगळ्या गोष्टीचं एक्झामिनेशन करायचं. डेटा जी काही माहिती आहे त्याचं एक्झामिनेशन करा, स्टेटमेंट्स आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट्स, रेकॉर्ड्स, ऑपरेशन्स अँड परफॉर्मन्स ऑफ ॲन एंटरप्राइज फॉर अ स्टेटेड पर्पज. एका विशिष्ट उद्देशासाठी काय करायचं आहे, एका विशिष्ट उद्देशासाठी पद्धतशीरपणे आणि स्वतंत्रपणे तपासणी करायची. कशाची, डेटा, स्टेटमेंट, रेकॉर्ड, ऑपरेशन अँड परफॉर्मन्स ऑफ ॲन एंटरप्राइज. म्हणजे एखाद्या विशिष्ट संस्थेचं जे काही परफॉर्मन्स आहे त्याचं एक्झामिनेशन करायचं स्वतंत्रपणे. इन एनी ऑडिटिंग सिच्युएशन द ऑडिटर परसिव्ज अँड रिकग्नाइज द प्रपोजिशन्स बिफोर हिम फॉर एक्झामिनेशन, कलेक्ट एव्हिडन्स. म्हणजे या ठिकाणी आता ऑडिटरचा रोल काय येतो की जी काही कागदपत्र आहेत आवश्यक ती या ठिकाणी तो मागून घेतो, गोळा करतो, जे काही पुरावे आहेत ते पुरावे या ठिकाणी कलेक्ट करतो, इव्हॅल्युएट द सेम अँड ऑन दिस बेसिस, आणि याच्या आधारे काय करतो, फॉर्म्युलेट हिज जजमेंट. त्याचं जे काही जजमेंट आहे ते जजमेंट बनवतो, त्याचं मत बनवतो, विच इज कम्युनिकेटेड थ्रू हिज ऑडिट रिपोर्ट. आणि अशा पद्धतीने ऑडिट केल्यानंतर त्याचं जे काही जजमेंट आहे, त्याचं जे काही निरीक्षण आहे ते ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून देतो, ज्यालाच ऑडिटरचा रिपोर्ट असं म्हणतात. ओके, तर ही झाली ICAIची डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन या ठिकाणी आपण बघू शकतो, ॲन ऑडिट इज ॲन इंडिपेंडंट एक्झामिनेशन. म्हणजेच याही व्याख्येमध्ये काय सांगितलं आहे की ऑडिटिंग हे एक प्रकारे स्वतंत्रपणे करण्यात येणारं काय आहे, एक्झामिनेशन आहे ऑफ अ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. इथे फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हटलंय ऑफ ॲन एंटिटी, म्हणजे एखाद्या व्यवसाय किंवा संस्थेचं, वेदर प्रॉफिट ओरिएंटेड ऑर नॉट. म्हणजे ती संस्था मग नफा कमवणारी असो किंवा नफा न कमवणारी असो, ओके, इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट साईज, तिची साईज किती आहे हे काही महत्त्वाचं नाही, ऑर लिगल फॉर्म्स, किंवा त्याला कायदेशीर एक्झिस्टन्स आहे किंवा नाही, किंवा कोणत्या कायद्याखाली नोंदणी झाली त्याची, याचा काही फरक पडत नाही. सच अन एक्झामिनेशन इज कंडक्टेड विथ अ व्ह्यू टू एक्सप्रेस अन ओपिनियन देअर ऑन. विथ अ व्ह्यू टू एक्सप्रेस म्हणजेच काय आहे, व्यक्त व्हायचं आहे, आपलं मत द्यायचं आहे. कोणाचं मत द्यायचं आहे, ऑडिटरने त्याचं मत द्यायचं आहे. तर अंकेक्षण म्हणजे कोणत्याही संस्थेच्या आर्थिक माहितीची स्वतंत्र तपासणी करणे. काय करणे, स्वतंत्र तपासणी करणे, स्वतंत्रपणे तपासणी करणे. मग ती संस्था नफा कमावणारी असो किंवा नसो, तिच्या आकाराची किंवा कायदेशीर स्वरूपाची पर्वा न करता जेव्हा अशी तपासणी त्यावर मत व्यक्त करण्याच्या उद्देशाने, कशासाठी, त्यावर मत व्यक्त करण्याच्या उद्देशाने ही तपासणी केली जाते. आणि हे मत कशाच्या माध्यमातून दिलं जातं, ऑडिटर रिपोर्टच्या माध्यमातून दिलं जातं. तिसरी व्याख्या बघा, स्पायसर आणि पेगलर. ओके, ऑथरचं नाव आहे हे. स्पायसर अँड पेगलर काय म्हणतात, ते असं म्हणतात की ऑडिटिंग इज सच अँड एक्झामिनेशन, म्हणजे आगीन तपासणी करायची कशाची, बुक्स ऑफ अकाउंट्सची, हिशेबाच्या पुस्तकांची, अँड व्हाउचर्स ऑफ बिझनेस. आता बिझनेसमध्ये जे काही व्हाउचर असतात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की कॅश व्हाउचर असतं, बरोबर, तर त्याची सुद्धा काय करायची आहे, एक्झामिनेशन करायचं आहे, म्हणजे तपासणी करायची आहे. ॲज विल इनेबल द ऑडिटर्स टू सॅटिस्फाय हिमसेल्फ. म्हणजे ज्याच्यामुळे हे करून ऑडिटर काय करतो, स्वतः टू सॅटिस्फाय हिमसेल्फ, स्वतःची खात्री किंवा स्वतःचं समाधान करून घेतो. कोणाचं समाधान, कंपनीच्या मालकाचं समाधान का, तर नाही,
किंवा व्यवस्थापनाचं समाधान का नाही, स्वतःचं समाधान, टू सॅटिस्फाय हिमसेल्फ. ओके, म्हणजे ठीक आहे, तुम्ही जे काही हिशेबाची पुस्तकं ठेवलेली आहे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन ठेवलेली आहे, याबद्दल माझं सॅटिस्फॅक्शन झालं आहे, नो प्रॉब्लेम. त्या पद्धतीने तो ऑडिट रिपोर्ट देतो. नसेल झालं तर तसाही ऑडिट रिपोर्ट तो देतो. ओके, सो दॅट द बॅलन्स शीट इज प्रॉपरली ड्रॉन अप सो ॲज टू गिव्ह अ ट्रू अँड फेअर व्ह्यू. काय दाखवते तो ट्रू अँड फेअर व्ह्यू दाखवते ऑफ द स्टेट्स ऑफ अफेअर्स ऑफ द बिझनेस and that the profit and loss account gives true and fair view of the profit or loss for the financial period according to the best of information and explanation given to him and as shown by the books, and if not, in what respect he is not satisfied. म्हणजे जर समाधानी असेल तर तसा क्लीन रिपोर्ट देतो, नाही तर तो वेगळा, ज्याला की आपण क्वालिफाईड रिपोर्ट असं देखील म्हणतो, तोही रिपोर्ट त्या ठिकाणी देत असतो. ओके, तर बघा, अंकेक्षण म्हणजे व्यवसायाच्या जमा खर्चाची, हिशेब पुस्तकाची, खाती, प्रमाणके इत्यादींची अशा प्रकारे तपासणी किंवा परीक्षण करणे की ज्यावरून अंकेक्षक स्वतःची अशी खात्री करून घेतो की त्याला देण्यात आलेल्या माहितीनुसार व हिशेबांच्या पुस्तकावरून व्यवसायाचा तयार केलेला ताळेबंद योग्य पद्धतीने तयार केलेला असून त्यावरून व्यवसायाच्या सांपत्तिक परिस्थितीचे वास्तव व योग्य स्वरूप म्हणजे ट्रू आणि फेअर व्ह्यू समजतो. त्याचप्रमाणे व्यवसायाचे नफा तोटा पत्रक त्या संबंधित आर्थिक कालावधीतील खरा व वास्तव नफा किंवा तोटा दर्शविते किंवा नाही हेही तो तपासून पाहतो व जर अंकेक्षकाचे ज्या काही बाबतीत समाधान झाले नाही त्या बाबतीत अंकेक्षक संबंधिताचा अहवाल त्या ठिकाणी सादर करतो. तर अशा पद्धतीने स्पायसर आणि पेगलर यांच्या व्याख्येमध्ये एक महत्त्वाचा शब्द काय आला आहे, ऑडिटर टू सॅटिस्फाय हिमसेल्फ, स्वतःची तो खात्री करून घेतोय. ओके, त्याच्यानंतर आपलं जे कॅग आहे मित्रांनो, CAG, भारताच्या राज्यघटनेमध्ये आपण अभ्यासलं असेल. ओके, आर्टिकल 148 हे त्याच्या संदर्भात आहे. कॅग म्हणजे आपल्या भारत सरकारचं जे काही हिशेबाची पुस्तकं आहेत, ओके, त्याचं ऑडिट करण्याचं काम कोण करतं, कॅग ही एक घटनात्मक किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी त्या ठिकाणी करत असते. ओके, त्याचं ऑडिटिंग करते, म्हणजे गव्हर्मेंटच्या काही कंपन्या असतील, वेगवेगळी खाती असतील, इवन राज्य शासनाला वाटतं तर त्याही पद्धतीने संबंधित विषयाचं ते ऑडिट करू शकतात. तर बघा, द बुक अँड इंट्रोडक्शन टू इंडियन गव्हर्मेंट अकाउंट्स अँड ऑडिट इश्यूड बाय द CAG, दॅट इज कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, डिफाईन ऑडिट. काय व्याख्या केली आहे, ऑडिट अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ फायनान्शियल कंट्रोल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑडिट काय आहे, हे एक प्रकारे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. कशासाठी, इट इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ फायनान्शियल कंट्रोल, म्हणजे आर्थिक नियंत्रण ठेवण्यासाठीचं एक साधन म्हणजे ऑडिट आहे. इट ॲक्ट्स ॲज अ सेफगार्ड ऑन बिहाफ ऑफ द प्रोप्रायटर whether an individual or group of person against extravagance, carelessness or fraud on the part of the proprietors, agents or servants in the realization and utilization of the money or other assets, and it ensures on the proprietor's behalf that the accounts maintained truly represent facts, that the expenditure has been incurred with due regularity and proprietary. The agency employed for this purpose is called as auditor and auditor. म्हणजे काय म्हणतोय हा बघा, तर अंकेक्षण हे आर्थिक नियंत्रणाचे एक काय आहे, साधन आहे. हे पैसे किंवा इतर मालमत्तेची वसुली आणि वापर करताना मालकाचे एजंट किंवा नोकर यांच्याकडून होणारी उधळपट्टी असेल, निष्काळजीपणा आहे किंवा फसवणूक आहे, यापासून मालकाच्या, मग मालक म्हणजे एखादी व्यक्ती देखील असू शकते किंवा व्यक्तींचा समूह देखील असू शकते, तर काय करते, संरक्षण म्हणून कार्य करते. आणि मालकाच्या वतीने हे सुनिश्चित करते की देखरेख केलेली खाती खरोखरच वस्तुस्थिती दर्शवितात आणि खर्च योग्य, नियमितता आणि योग्यतेने केला गेला आहे. या उद्देशासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीला काय म्हणतात, अंकेक्षक असं म्हणतात किंवा ऑडिटर असं म्हणतात. अशा पद्धतीने कॅगने ही डेफिनेशन या ठिकाणी केलेली आहे. ओके, म्हणजे कॅगने येथे काय सांगितलं आहे, महत्त्वाचं,
ऑडिट इज ॲन इन्स्ट्रुमेंट ऑफ फायनान्शियल कंट्रोल, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता ह्या ज्या काही आपण डेफिनेशन बघितलेल्या आहेत, जवळपास 4 डेफिनेशन आपण ज्या बघितल्यात, त्या डेफिनेशनवरून ऑडिटिंगचा नेमका काय अर्थ या ठिकाणी निघतो ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात येतं की ॲन इंटेलिजंट अँड क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ बिझनेस. म्हणजेच ऑडिटिंगचा अर्थ काय होतो या ठिकाणी, व्यवसायाच्या खात्यांच्या पुस्तकांची बुद्धिमत्तापूर्वक आणि चिकित्सकपणे तपासणी या माध्यमातून होत असते. बुद्धिमत्तापूर्वक म्हणजेच ऑडिटिंग करायला ऑडिट कोणी पण करू शकतं का, नाही. BCom झाला विद्यार्थी आणि त्याला म्हटलं की ऑडिट कर, तो पात्र आहे का, नाही. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की ऑडिट करण्यासाठी या ठिकाणी कंपन्यांचं विशेषतः ऑडिट करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट ती व्यक्ती असली पाहिजे. CA ची परीक्षा त्यांनी ती पास केली पाहिजे. संबंधित इन्स्टिट्यूटचा तो मान्यताप्राप्त या ठिकाणी मेंबर असला पाहिजे. म्हणजेच त्याच्याकडे काय असते, टॅलेंट असते, बरोबर. बुद्धिमत्तापूर्वक आणि चिकित्सक पद्धतीने ते केलं पाहिजे. ट्रू अँड फेअर व्ह्यूज त्या ठिकाणी वापरला पाहिजे. ऑब्जेक्टिव्हिटी वापरली पाहिजे. इट इज डन बाय ॲन इंडिपेंडंट क्वालिफाईड पर्सन. तर अंकेक्षण हे स्वतंत्र आणि पात्र व्यक्तीद्वारे केले जाते. जसं की पात्र कोण आहे या ठिकाणी, CA पात्र आहेत आणि ते कसे आहेत रे, स्वतंत्र आहेत. त्यांचा कंपनीसोबत काही इंटरेस्ट आहे का, नाही. कंपनीच्या कारभारात त्यांना कसल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसतो. असं जरी म्हटलं तरी बरीचशी घोटाळ्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, तर त्याच्याकडे मध्ये काही जाणार नाही आपण. इट इज डन विथ द हेल्प ऑफ व्हाउचर्स. मग हे कशाच्या माध्यमातून केलं जातं, व्हाउचर्स बघितले जातात. डॉक्युमेंट्स, इन्फॉर्मेशन अँड एक्सप्लेनेशन रिसिव्ड फ्रॉम द क्लायंट्स. म्हणजे क्लायंट्स म्हणजे कोणती कंपनी, ज्यांचं काही करायचं असेल ऑडिटिंग, त्यांच्याकडून जी काही एक्सप्लेनेशन आहेत, इन्फॉर्मेशन, डॉक्युमेंट, व्हाउचर्स मिळतात, त्याच्या आधारावर हे ऑडिटिंग केलं जातं. तर प्रमाणके, दस्तऐवज, माहिती आणि क्लायंटकडून मिळालेल्या स्पष्टीकरणांच्या मदतीने ते केलं जातं. द ऑडिटर सॅटिस्फाय हिमसेल्फ. हे बघितलं आपण. ऑडिटर काय करतो, स्वतःचं समाधान करून घेतो. विथ द ऑथेंटिसिटी ऑफ द फायनान्शियल अकाउंट्स प्रिपेअर्ड फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. सो अंकेक्षक विशिष्ट कालावधीसाठी तयार केलेल्या आर्थिक खात्यांच्या सत्यतेची काय करते, खात्यांच्या सत्यतेची खात्री करून त्याबाबत स्वतःचे समाधान करून घेतो. हे या व्याख्येवरून आपल्याला क्लिअर होतं. आणखीन काय क्लिअर होते की द ऑडिटर हॅज टू इन्स्पेक्ट म्हणजे काय करणे आहे, त्याची तपासणी करणे. कम्पेअर, चेक, रिव्ह्यू, स्क्रुटनाइज द व्हाउचर्स सपोर्टिंग द ट्रान्झॅक्शन अँड एक्झामाइन करस्पॉन्डन्स म्हणजे जे काही पत्रव्यवहार असतात ऑफिसच्या अंतर्गत. मिनिट्स बुक्स ऑफ शेअर होल्डर्स. मिनिट्स म्हणजे एक प्रकारे इतिवृत्त किंवा टिप्पणी, ज्याला आपण म्हणतो टिप्पणी. इतिवृत्त म्हणजे मीटिंग झाल्यानंतर त्याचं काय केलं जातं, एक शॉर्ट सारांश काढला जातो, त्याला इतिवृत्त असं म्हणतात. शेअर होल्डरचं असेल, डायरेक्टरचं असेल. मेमोरेंडम ऑफ असोसिएशन म्हणजे घटनापत्रक. आर्टिकल ऑफ असोसिएशन नियमावली. इन ऑर्डर टू इस्टॅब्लिश करेक्टनेस ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स. कशासाठी, बुक्स ऑफ अकाउंटचे जे काही करेक्टनेस आहे ते इस्टॅब्लिश करण्यासाठी. अंकेक्षकाने व्यवहारांना समर्थन देणाऱ्या प्रमाणकांची तपासणी, तुलना, ती तपासणे, त्याचं पुनरावलोकन करणे, त्याची छाननी करणे, हिशेबाच्या पुस्तकाची अचूकता स्थापित करण्यासाठी पत्रव्यवहार, भागधारक आणि संचालकांची इतिवृत्त पुस्तक, घटनापत्रक आणि नियमावली इत्यादी तपासणे आवश्यक आहे. तर आता बघूयात आपण अंकेक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर या पुढील सगळ्या गोष्टींचा समावेश अंकेक्षणामध्ये होतो. नंबर 1 आहे बघा, अंकेक्षण करताना संबंधित संस्थेच्या, व्यवसायाच्या किंवा संघटनेच्या जमा खर्चाची, हिशेबांच्या पुस्तकांची, विविध खात्यांची गणितीय शुद्धता या ठिकाणी तपासली जाते. आता ही जी काही गणितीय शुद्धता आहे म्हणजे अरिथमॅटिकल ॲक्युरेसी आहे, हे इनिशियल स्टेज आहे. ओके, इनिशियल स्टेज आहे कशाची, ऑडिटिंगची. याच्यानंतर ते कुठे सरकलं, ट्रू अँड करेक्टनेसवरून ते कुठे सरकलं, ट्रू अँड फेअर व्ह्यू याच्याकडे ते सरकलेलं आहे किंवा त्या पद्धतीने ते डेव्हलप झालेलं आहे. नंबर 2 काय आहे, प्रत्येक आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे कीर्दीत नोंदवला गेला आहे. म्हणजे जर्नलमध्ये, कीर्द म्हणजे या ठिकाणी रोज कीर्द आहे, तर कीर्दीत नोंदवला गेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेतली जाते. काय करून घेतली जाते, खात्री करून घेतली जाते. कोण करतं खात्री, ऑडिटर करून घेतो त्याची. कीर्दीतील सर्व नोंदी योग्य त्या खात्यात किंवा खतावणीत म्हणजे अकाउंट्समध्ये किंवा लेजरमध्ये त्या नोंदवल्या आहेत
याची खातरजमा करणे. नंबर 4 आहे कीर्ती व खतावणी, म्हणजे जर्नल आणि लेजर जे असतं, तर ह्या जर्नल आणि लेजर याच्यामधील विविध खात्यांच्या सर्व बेरजा, वजाबाक्या, खात्यामधील शिल्लक इत्यादींची तपासणी करणे. नंबर 5 जमा खर्चासाठी हिशेबांसाठी दाखल केलेले दस्तऐवज, कागदपत्रे, प्रमाणके, पावत्या इत्यादी योग्य प्रकारे व कायदेशीररित्या तयार करण्यात आलेले आहेत याची खात्री करून घेणे. नंबर 6 तेरीच पत्रक तपासणी, ट्रायल बॅलन्स, व्यापारी पत्रक आहे, नफा तोटा पत्रक, ताळेबंद, म्हणजे हे सगळं काय आपलं फायनल अकाउंट इत्यादी तपासून अशी सर्व पत्रके योग्य व बरोबर आहेत याची खात्री करून घेणे. नंबर 7 ताळेबंदातील देयता व मालमत्ता आणि जिंदगी, म्हणजे लायबिलिटी अँड ॲसेट्स यांचं काय करायचं आहे, सत्यापन करायचं आहे आणि मूल्यांकन करायचं आहे. सत्यापन करणे म्हणजे व्हेरिफिकेशन करणे आणि मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन करणे. सत्यापन म्हणजे काय, सत्य परिस्थिती, बिल्डिंग दाखवली आहे परंतु खरोखर आहे की नाही ते पाहणं म्हणजे सत्यापन करणं. ओके. मूल्यांकन, व्हॅल्युएशन, मशिनरीचं मूल्यांकन केलं 1 लाख रुपये, खरोखर 1 लाख रुपये त्याचं मूल्यांकन व्हॅल्युएशन आहे का नाही, की 10,000 रुपये होतं ते करणं. ओके. व्हॅल्युअरकडून ते करून घेणं, सत्यापन आणि मूल्यांकन. तर ह्या सुद्धा गोष्टी काय केल्या जातात या ठिकाणी बघितल्या जातात. नंबर 8 व्यवहारासंबंधी काही शंका निर्माण झाल्यास, डाऊट वाटला काहीतरी ऑडिटरला, ओके, दाल में कुछ काला है असं त्याला वाटलं तर काय, त्याबाबत समाधान होऊन खात्री पटेपर्यंत त्याची तपासणी करण्याचं काम तो करतो. नंबर 9 अंकेक्षणाचे कार्य पूर्ण झाल्यावर अंकेक्षणाचा अहवाल म्हणजे ऑडिटरचा जो रिपोर्ट आहे हा संबंधितांना तो सादर करतो आणि योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रमाणपत्र देखील देतो. नंबर 10 अंकेक्षणाच्या अहवालाबाबत किंवा संबंधित बाबीसंबंधी काही स्पष्टीकरण मागण्यात आल्यास योग्य ते स्पष्टीकरण देणे हे सुद्धा ऑडिटिंगचे एक महत्त्वाचं काम आहे.